आपल्या जसं आकारानुसार पाहिजे तसं टाकायचं. जर तसं म्हटलं तर थोडं जास्तच मीठ टाकायचं, कारण की लोणचं खराब होत नाही. असं पूर्णतः हलवून घ्यायचं. याच्यामध्ये मी एकीकडे काय केलेले, तेल गरम केलेले. ह्या तेलामध्ये मी काय केलेले, हळद टाकलेली आहे. कारण हळद थोडीशी गरम याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं. गरम तेलात टाकल्यानंतर उग्गीर वासाचा असतो का तो निघून जातो. आणि याच्यामध्ये आपण काय करायचं, आता हे कराळ घेतलेले मी, कराळ धुवून निवडून घेतले, ते मिक्सरवरून बारीक करून घेतले. आता हिची पुडी घेतली, ही पूड याच्यामध्ये टाकून द्यायची, पूर्णतः हलवून घ्यायची. हे कराळाचं लोणचं इतकं भारी व भन्नाट लागतंय ना, की असं वाटतं आपण जी भाकरी घेतली शेतामध्ये खाल्ली ना, त्या भाकरीबरोबर हे लोणचं अप्रतिम लागतंय. हे लोणचं जे तेल थंड होऊ द्यायचं, तेल थंड झाल्यानंतरच याच्यात ओतायचं. कारण आपण जर तेल गरम असताना टाकलं तर लोणच्याच्या फुडीला बुरशी येण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं, पूर्णतः तेल थंड होऊ द्यायचं. आपण तोपर्यंत काय करूया, हे तेल थंड होईपर्यंत पूर्णतः याला हे पावडर लावून घेऊया आपण कराळाचं. आता हे आपण मिक्स केलेलं हळद आणि तेल आहे ना, ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि याला असं पूर्णतः मिक्स करून घ्यायचं. असं अप्रतिम पिवळा कलर येतो. तुम्ही बघताय ते सुंदर दिसते. आणि याला असंच काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे. अधूनमधून 15-20 दिवसांनी हलवायचं. वर्षभर हे लोणचं टिकते. थंड ठिकाणी ठेवायचं.